नमस्कार. जय भीम. मी प्रिया वैद्य, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष. आता जसं दादांनी आपल्याला प्रश्न विचारला की महिलांवर वाढत जाणारे अत्याचार मध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असू देत, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असू देत, नॉर्मल कामाच्या ठिकाणी असू देत किंवा इतरही कुठेही महिलांवर जे अत्याचार होतात त्याची तक्रार महिलांनी कशी करावी. पहिल्या प्रथम महिलांनी सगळ्यात पहिले मनातून ही भीती काढून टाकायची की आपली कुठे बदनामी होईल, आपल्याला लोक काय बोलतील, आपण तक्रार केली तर आपली नोकरी जाईल, आपण तक्रार केली तर आपल्या कामावर परिणाम होईल किंवा आपण तक्रार केल्यानंतर ऑफिसमधले लोक आपल्याला जास्त त्रास देतील. ही भीती सगळ्यात पहिले काढून टाकली पाहिजे, कारण महिलांच्या बाजूनी आता अतिशय कडक कायदे झालेले आहेत. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलात तरी महिलांची बाजू ही कुठलेही पोलीस स्टेशनमधले अधिकारी ही पहिले ऐकून घेतातच. आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत. महिला सुद्धा या बाबतीत जागृत झालेल्या आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष देखील असतं, तिथेही आपण तक्रार करू शकतो. ह्या सगळ्या पलीकडे जाऊन जरी तुम्हाला कुठे न्याय मिळत नसेल तर आम्ही आज तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून हे आवाहन करतोय की दयावान सरकारचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये पदाधिकारी आहेत, त्यांचे ऑफिसेस आहेत, आमचे सर्वकडे कार्यकर्ते आहेत. तुम्ही कुणाशीही संपर्क केलात किंवा सेंट्रल ऑफिस डोंबिवली येथे जरी तुम्ही संपर्क केलात तरी आमची फौज तुमच्यापर्यंत काही क्षणात पोहोचेल आणि असे अनेक अत्याचार जे करणारे आहेत त्यांना जागेवरच कडक शिक्षा केली जाईल, हे आज आम्ही तुम्हाला वचन देतोय. ह्याच्या पुढे कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, मग ते घरगुती अत्याचार असू देत, ऑफिसमधले असू देत, तुम्ही रस्त्यावरनं जाताना असू देत, तुम्ही प्रवास करताना असू देत, अशा कुठल्याही क्षणी तुम्ही आमच्याशी संपर्क केलात तर अर्ध्या रात्री सुद्धा हे तुमचे सगळे भाऊ आणि या तुमच्या सगळ्या बहिणी तुमच्यासाठी मदतीसाठी कायम उभ्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यावर आवाज उठवावा अशीच आमची अपेक्षा आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आता जे नवीन लग्न झालेले असतात त्यांचे पैसे मागून पैसे आणि आता देखील सोय करण्यात येतो. तो काही दिवसामध्ये त्यांचं लग्न झाल्यानंतर वर्षभरात किंवा 6 महिन्यात दिवससाठी चालले जाते. तर अशा परिस्थितीत तुम्हाला तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा पद्धतीनं पुढची रूपरेषा आखली किंवा तुम्ही त्यांना कसं सहकार्य? सगळ्यात पहिलं या बाबतीमध्ये असं आहे की तुम्ही समुपदेशनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. म्हणजे सासरकडची पण जी मंडळी असतील किंवा माहेरकडची पण जी मंडळी असतील, आता आपल्या प्रत्येक शहरामध्ये डिवोर्सच्या आधी किंवा घटस्फोटाच्या आधी समुपदेशनाचा कोर्ट तुम्हाला एक आदेश काढतो. तर तुम्ही अशा समुपदेशनाच्या मार्गातनं गेलात, कदाचित असं होऊ शकतं की तुमचा पूर्णपणे संसार मोडायच्या आधी सासरच्या मंडळींना काही गोष्टी समजावून सांगितल्या, ते समजण्यासारखे असतील, शिक्षित असतील, तर अशा वेळेला आपण अगदी टोकाचा निर्णय घेऊन घटस्फोट घेण्यापेक्षा यातलं मधला मार्ग काढू शकतो. किंवा आमचेही काही अशा पदाधिकारी आहेत, महिला आहेत, ज्या ॲडव्होकेट आहेत, त्या आपल्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करता आहेत. त्या महिलांना सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता, ॲडव्होकेट मॅडमना तुम्ही संपर्क करू शकता, जेणेकरून अगदी शेवट म्हणजे असं आपण म्हणतो की एखाद्याचा घटस्फोट झाला किंवा सासरच्या छळाला कंटाळून एखाद्या नवविवाहितेने आत्महत्या केली, काही बायकांनी गरोदर असताना आत्महत्या केलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी थांबवू शकतो आणि आपल्या माध्यमातून आपण 10 पैकी 8 जणींना जरी न्याय दिला, 8 जणींचे जरी संसार वाचवू शकलो, तरी मी म्हणते की आजच्या जगामध्ये हा खूप मोठा रेशो असेल की आपण लोकांना काहीतरी मदत करू शकतो ह्या माध्यमातून. एक महिलांना आपण काय सांगायचं? महिलांना माझा एकच संदेश आहे की तुम्ही सर्वप्रथम आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यात महिलांच्या बाजूने जे कायदे आहेत त्याची पहिली जाणीव करून घ्या. तुम्ही स्वतःची शक्ती ओळखा. आपल्या महिलांमध्ये खूप मोठी शक्ती आहे, कारण आपण तिला आदिशक्ती आदिमाया म्हणतो. अशा वेळेला तुम्ही कुठेतरी स्वतःला कमीपणा आहे किंवा आपण महिला म्हणून शारीरिक मानसिकदृष्ट्या कमी आहोत हा विचार न करता आपण किती सक्षम आहेत हा विचार करून तुम्ही कायद्याची मदत घ्या. तुम्ही आजूबाजूचे जे काही जाणकार तज्ज्ञ मंडळी असतात त्यांची मदत घ्या आणि या सगळ्यांच्या मदतीने शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आपण एक म्हणतो सोशल अवेअरनेसच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला सक्षम करा. हाच माझा महिलांना संदेश आहे.